उन्हाळा लागला की शरीराला आणि पोटाला थंड ठेवण्यासाठी एकदम छान रेसिपी आहे. आमच्याकडं जशी बनवतात तशी आज मी कढीची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मी ॲडिशनल म्हणून शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आमच्याकडं घालतात तसं. तुमच्याकडं कसं करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यासाठी आता आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. मी हिरवी मिरची घेतलेली आहे. कमीत कमी 20 किंवा 25 मिरच्या असतील. भरपूर तिखट कारण दही खूप आंबट आहे. लसूण घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धी वाटीला, थोडंसं कमीच आहे. आणि 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि अर्धा लिटर दही आहे, त्याच्यातलं थोडंसं मी काढून घेणार आहे. बाकीच्या दह्याची कढी बनवणार आहे. आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला मस्त त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. त्याला छान लसूण भरपूर घालायचा. लसूण जास्त घातला की छान चव लागते कढीला. आणि ते कसं दही आंबट असतं म्हणून थोडंसं त्याच्यात आपण तिखट जास्त ॲड केलं तर बरं पडतं. जे दही आहे त्याच्यामध्ये आता बेसन पीठ ॲड करून घेणार आहे मी. आणि त्याला मस्त फेटून घ्यायचं. गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजे. आणि मस्त व्यवस्थित फेटून घेतलं की मग दही काय होतं, जेव्हा आपण टाकतो मसाल्यामध्ये तेव्हा ते फाटत वगैरे नाही. मग त्याच्यामध्ये आता मी अर्धा तांब्या पाणी ओतून घेतलेलं आहे. त्याला परत छान फेटून घ्यायचं. नंतर आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला जिरे मोहरी छान तडकून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आता कढी म्हणली तर कढीपत्ता आलाच, तर कढीपत्ता टाकायचा आहे भरपूर. कढीपत्ता झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरव्या मिरच्याचा जो कूट केलेला आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे. तुम्हाला हवं तर कमी जास्त करू शकता. मीठ घालणार आहे चवीनुसार. आणि जे आपण कढीसाठी दही ठेवलेलं होतं फेटून ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त त्याला छान 1-2 उकळ्या घ्यायच्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. तुम्ही कधी नक्की ट्राय करा शेंगदाण्याचा कूट टाकून. एकदम छान होती कढी. आणि तुम्ही कढीचं कसं असतं 2 दिवस 3 दिवस टिकते. तुम्हाला वाटलं तसं तुम्ही यूज करू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा.